प्रेज द लॉर्ड हालेलुया. प्रियजनांनो, पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवता येईल, जास्तीत जास्त देवाचं सेवकाई आणि जास्तीत जास्त देवाच्या राज्याची वाढ होईल. म्हणून प्रियजनांनो, प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की हा व्हिडिओ आम्हाला सुरुवातीला छोटा करता येतो, पण जर तुम्ही लाईक आणि एक सबस्क्राईब केलं तर हा व्हिडिओ मला मोठा करता येईल आणि मोठा प्रार्थना आणि मोठं वचन तुमच्यासाठी सांगण्यात येईल. तर प्रियजनांनो, मी देवाचा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता याचा 123वा अध्याय आणि त्यातलं पहिलं वचन, हे स्वर्गात राज असणाऱ्या मी आपले डोळे तुझ्यावर लावतो. पहा, जसा दासाचे डोळे आपल्या धन्याकडे असतात तसे माझे डोळे असतात व आपल्या धन्याकडे हाताकडे असतात, तसे आमचा देव परमेश्वर याची कृपा करता त्याच्याकडं आमचे डोळे लावलेले आहेत. हे परमेश्वर, आम्हावर कृपा कर, आम्हावर कृपा कर, कारण कारण आमची पुरी नसलत होत आहे. सुखवस्तू लोकांनी केलेल्या उपवास आणि गर्विष्ठांनी केलेले नसलत यांनी आमच्या जीवाला पुरेपुरे करून टाकले आहे. जसा दास आपल्या धन्याकडे बघतो, जसं एखाद्याकडे आपण कामाला असतो प्रियजनांनो, तर त्या धन्याकडे आपलं लक्ष असतं का तो आपल्याला पगार कधी देईल, आपले पैसे कधी भेटतील. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आपण सदैव त्या बघत असतो की धन्याला खुश करायचे असतो. तसं दावीद राजा म्हणतो, ज्या धन्याकडं आपण लक्ष देऊ तसं तुम्ही परमेश्वराकडे लक्ष द्या. तुमच्या प्रार्थनेद्वारे, तुमच्या वचनाद्वारे, देवाचं वचन वाचून, प्रार्थना करून, उपास धरून देवाकडे लक्ष द्या. कारण की त्या देवाकडे जर तुम्ही जिवंत देवाकडे जर लक्ष दिलं, हा तर जगिक धनी, पण तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आकाश पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, त्याच्याकडे ज्यावेळेस तुम्ही लक्ष देता त्यावेळेस तुमचं नोकरी आशीर्वादित होईल, त्यावेळेस तुमचं घर आशीर्वादित होईल, त्यावेळेस तुमचा पैसा पाणी आशीर्वादित होईल, त्यावेळेस तुमची शेती आशीर्वादित होईल, तुमचं जीवन आशीर्वादित होईल. कारण की येशू म्हणतो, मी आलोय जीवन द्यायला आणि बहुतायत जीवन द्यायला. तो येशू काल देखील एकसारखा आहे आणि आज देखील एकसारखा आहे प्रियजनांनो. त्याने त्यावेळेस देखील चमत्कार केला होता आणि आज देखील तो चमत्कार करतो. म्हणून प्लीज येशूवर विश्वास ठेवा. माणसावर विश्वास नका ठेवू. मनुष्य बदलतो पण देवाचा चमत्कार कधी बदलत नाही. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद बाप्पा, जेवढे ऑनलाईन लेकरं बनत आहेत त्या प्रत्येकाला स्पर्श कर. आज ज्यांची जी काही गरज आहे तू ख्रिस्त येशूच्याच नावावर पूर्ण कर. ज्याला घर पाहिजे त्याला घराचा आशीर्वाद देतो, ज्याला गाडी पाहिजे त्याला गाडीचा देतो, 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर गाडीचा आशीर्वाद रिसिव्ह करतो. ज्याला घराचा आशीर्वाद पाहिजे त्याला घराचा आशीर्वाद देतो. ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं बरं होईल येशूच्याच नावात, हात बरे होईल येशूच्याच नावात, सर्दी ताप खोकला गट्टा व्हायरपेक्षा निघ त्यांच्या जीवनातून, कर्णीबाधेचं कार्य निघ त्यांच्या जीवनातून. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा रंग त्यांच्या जीवनात स्वीकारतो. येशूची पूर्ण मोकळी होतो. माझ्या जिवंत ख्रिस्ता, जसा बाप आपल्या लेकराला पंखाखाली घेतो तसे तुझे लेकर पंखाखाली घे. जेवढे ऑनलाईन बघतात त्यावेळेला ब्लेस करतो मी येशूच्याच नावात. येशू